तर रामराम मित्र, माझ्यासमोर बघू शकता हे काळा कलरचा ऊस आहे. हा ऊस काळा कलरचा आहे. ह्याला वेगवेगळे औषधी गुणधर्म असतात. हे रस्त्यात येत होतं तर एक माणूस हे काळा कलरचा ऊस विकत होता. तो 100 रुपयाला एक मोठी काडी देत होता आणि त्यालाच ह्याने कट करून दिले. नंतरून हे बघा, हे 4 भाग केले, इकडे 4 भाग केले. मी त्याला विचारलं हे कुठून आलं, तर तो म्हणला की हे जळगावकडून आलं आहे म्हणाला. तर फक्त एक ऊस 100 रुपयाचं किंमत सांगितली त्याने, नंतर 80 रुपयाला दिला. पण मग फक्त बघा, एक ऊस 80 रुपयाला विकला जातो पुण्यामध्ये. ज्यावेळेस शेतकरी विकत असते ऊस त्यावेळेस 1 किलो 3-4 4.5 रुपयाला, 3 रुपये 4 रुपये असं भाव भेटतो त्याला. ज्यावेळेस साखरेला देतो त्यावेळेस तेच हे बघा, हे फक्त असं ऊसाचं काडी करून विकलं त्यानं, तर यांना 80 रुपये भेटत आहे. म्हणजे शेतकऱ्याकडनं कमी भावामध्ये आलं, पण मध्ये ह्यांच्याकडं ज्यावेळेस इकडे आलं त्यावेळेस याला कट करून फक्त दिला, तर त्याचं ऊसाची किंमत बघा 80 रुपये झाले आहे. शेतकऱ्यांना शक्य असेल तर थोडंफार असं वेगळं ऊस लावून हे असं विकता आलं तर चांगलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.